तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीमध्ये कोसळून भीषण अपघात। अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 6 मुलांचा समावेश। रात्री उशिरापर्यंत स्थानिक आणि प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू। मंत्री गिरीश महाजन आणि झिरवाळ यांच्याकडून दिंडोरीमधील अपघाताच्या घटनास्थळाचा आढावा। झिरवाळांसमोर मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, तर अपघाताची घटना अतिशय गंभीर। विहिरीला कंपाऊंड का केलं नाही, झिरवाळांचा सवाल। दिंडोरी अपघात प्रकरणामध्ये विहीर मालकावर गुन्हा दाखल। विहीर मालक राजेंद्र गजेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। नाशिकच्या दिंडोरीमध्ये अपघात, एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू। शाळेतील स्नेहसंमेलनाची परवानगी होती का, याचीही चौकशी केली जाणार। नाशिकमधील विहिरीमध्ये कार कोसळून अपघात झाल्यानंतर विहीर बुजवण्यास सुरुवात। 4 चाकी गाडी विहिरीमध्ये जाऊन पडल्यानं 9 जणांचा मृत्यू। विहिरीचे मालक राजेंद्र गजे यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर मालक मात्र पसार। धुळे जिल्ह्यामध्ये सुरत नागपूर महामार्गावरती साखरी जवळील तामसीवाडी या ठिकाणी गावाजवळ भीषण अपघात। क्रुझर गाडी उलटून अपघात झाला। 2 जण जागीच ठार झालेत, तर 7 जण जखमी झालेत। लग्न कार्यालयासाठी जात असलेल्या क्रुझर गाडीला अचानक अपघात झाला। नवी मुंबईच्या पाम बीच रोडवरती 2 कारमध्ये जोरदार धडक झाली। दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये दिलेली कार कर्मचाऱ्यांनी चोरून फिरवण्यासाठी नेली असता भीषण अपघात झाला। या प्रकरणातील आरोपी फरार आहेत। पोलिसांकडून पुढील शोध घेतला जातोय। पंढरपूरच्या नातेपुतेजवळ नीरा कालव्यामध्ये कार कोसळली। दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू। कार मुंबईवरून फोंडशिरसकडे जात असताना दुर्घटना घडली। दुर्घटनेमध्ये गाडी चालक सुनील तिळेकर बचावले असून पत्नी सासू सासऱ्यांचा मृत्यू झालेला। पुणे बेंगलोर महामार्गावरती कात्रज नवीन बोगद्याजवळील 2 ट्रेलरमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर। दोन्ही देखील ट्रेलर क्रेनच्या पार्टची वाहतूक करत होते। अपघातामध्ये चालक आणि क्लीनर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मुंबई गोवा महामार्गावरती खेडच्या जगबुडी नदीच्या पुलावरती केमिकल टँकर पलटी झाला। टँकरमध्ये इथेनॉल ऍसिड असल्यामुळे प्रशासन सतर्क, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू। मुंबई गोवा महामार्गावरती ओरोस येथील पीठढवळ नदीजवळ ट्रकचा अपघात। ट्रक केरळवरून रत्नागिरीच्या दिशेने जात होता। गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडला। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। रायगडच्या दहिवली भागात उष्णतेने अवैध कलिंगडाचं मोठं नुकसान झालंय, तर युद्धामुळे कलिंगडाची निर्यात बंद असल्यानं शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे। महिला शेतकऱ्याला मात्र अश्रू अनावर झालेले आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवार यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी, जय पवार। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान। अवकाळीचा सर्वाधिक फटका निफाडच्या बाकद येथील अरुण बळकर या दिव्यांग शेतकऱ्याला बसला। पावसामुळे शेतात काढून ठेवलेला संपूर्ण कांदा भिजून गेलेला आहे। अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यामध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा तडाखा। सारकीन येथे घरांवरील पत्रे उडाले, झाड पडूनही मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन लवकरच मदत करणार। भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींचं शेतकऱ्यांना आश्वासन। नंदुरबार जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात। परभणी जिल्ह्यामध्ये मागील 4-5 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू। जवळपास 215 हेक्टरवरील ज्वारीच्या पिकांचं नुकसान। ज्वारी जमीनदोस्त झाल्यानं बळीराजा संकटामध्ये। तातडीने पंचनामे करावेत, नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा। पावसामुळे पपई बागांचं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे झाडं ही जमिनीवर पडली आहेत, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि पावसामुळे नुकसानीच्या घटना। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडाले। घरातील जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान, भरपाई देण्याची नागरिकांची मागणी। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा। द्राक्ष बागांचं नुकसान। अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान। तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान। आमदार चंद्रकांत पाटलांकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आठवड्यात दुसऱ्यांदा मोठं नुकसान। ज्वारी, गहू, मका, रब्बीचं मोठी संपूर्ण पिकं ही जमीनदोस्त झाल्याची माहिती। वर्धा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे तापमानामध्ये काहीशी घट। उन्हाच्या तीव्रतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा। अवकाळी पाऊस झाल्यानं तापमान घसरलं। ढगाळ वातावरण, पावसाच्या अंदाजामुळे फळबागा, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे।
लातूर शहराचा पाणीपुरवठा गेल्या 4 दिवसांपासून बंद. महानगरपालिकेकडे कोट्यवधींची थकबाकी असल्यानं पाणीपुरवठा बंद. पालिकेनं 40 लाखांची पाणीपट्टी पाटबंधारे विभागाकडे भरली असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा अंदाज आहे. राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू असतानाच चंद्रपूर शहरात मात्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील एकमेव रामाळा तलावातील पाणी साठा कमी होतोय. आगामी काळामध्ये पाणी टंचाईचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या चितेगाव परिसरामध्ये मुख्य जलवाहिनी फुटली आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय. सिडको, गारखेडा आणि जुन्या शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा फटका बसतोय. परभणी शहराला येलदरी आणि रहाटीमधून होणारा पाणीपुरवठा खंडित झालाय. पूर्णा पाटबंधाऱ्याचे महानगरपालिकेकडे 51 कोटी थकल्यानं पाणीपुरवठा खंडित. डिझेलच्या किमती वाढल्यानं कोलाबा, कफ परेड आणि भाऊचा धक्का इथं हजारो बोटी धक्क्यावरती लागल्या. रिटेल दरामध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची मच्छीमारांची मागणी आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरती 10,000हून अधिक मासेमारी बोटी यावेळेस नांगरावरती असल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानगरच्या मध्यवर्ती असलेल्या ग्राहक भांडार गॅस एजन्सीमध्ये गॅस मिळत नसल्यानं गोंधळाचं वातावरण. गोंधळ घालणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी पांगवलं. युद्धामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा होत असल्यानं नागरिक आक्रमक होत आहेत. शहादा शहरातील रेखा इंडियन गॅस एजन्सी विरोधात नागरिकांचा संताप वाढला आहे. सिलेंडर वेळेवरती मिळत नसल्यानं ग्राहक तासनतास उन्हात उभे आहेत. जिल्ह्यामध्ये गॅसच्या तुटवड्यात नसताना देखील दिवसामध्ये फक्त 20 बुकिंग घेण्याचा प्रकार सुरू आहे. रायगडच्या पेणमधील कामार्ली या परिसरातील गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यानं हॉटेल चालकांवरती चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. वाढलेला जेवणाचा ताण आणि त्यामध्ये लाकडावरती स्वयंपाक अशी हॉटेल मालकांची तारेवरची कसरत सुरू आहे. नागपूरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणासाठी पोलिसांच्या गाईडलाईन्स. रुग्णालय, निवासी शाळा, अत्यावश्यक सेवा असलेल्यांनाच वितरण. हॉटेल, खासगी संस्थेत सिलेंडर दिल्यास कारवाई होणार. अनेक भागामध्ये घरगुती गॅस वितरण सुरळीत सुरू आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे परभणीतील 7 एलपीजी पंप 3 दिवसांपासून बंद आहेत. एलपीजी गॅस मिळत नसल्यानं रिक्षा चालकांकडून भाडेवाढ करण्यात आली आहे. पंपावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी चालकांना अल्प प्रतिसाद असा मिळत आहे. तर आता अल्प दिलासा देखील मिळणार आहे. मुंबईहून 18 टन ऑटो एलपीजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे मोठा दिलासा मानला जातोय. 30,000 रिक्षा चालकांपैकी 7,000 रिक्षा चालकांना प्रति 5 लिटरनं गॅस. नाशिकमध्ये व्हिडिओ व्हायरल करून खंडणी मागितल्या प्रकरणी तक्रारदार व्यावसायिकावर देखील गुन्हा दाखल. व्यावसायिकानं 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची माहिती. संशयित आरोपी रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात. व्यावसायिकाच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ आढळल्यानं प्रकरण उघडकीस. सिंधुदुर्गाच्या मालवण कालावल या खाडीमध्ये अनधिकृत वाळू माफियांवरून ग्रामस्थांचं आंदोलन. ग्रामस्थ आणि वाळू माफिया आमने सामने आल्यानं तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये जादूटोणा विरोधी 19 गुन्हे नोंद. 59 आरोपींना अटक. मात्र अद्याप एकाही प्रकरणामध्ये शिक्षा झालेली नसल्यानं कायद्याच्या अंमलबजावणीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित. वर्धा शहरामध्ये अवैध व्हिडिओ गेम पार्लरवरती कारवाई. 2 जणांवरती शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. व्हिडिओ गेम मशीनसह 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. अकोलामध्ये अवैध डिझेल साठ्यावरती पोलिसांची कारवाई. 750 लिटर डिझेल जप्त. या कारवाईमध्ये आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पेट्रोल आणि डिझेलच्या काळा बाजारावरती पोलिसांनी कारवाईचा बडगा. यवतमाळमध्ये चाकूचा धाक दाखवून 22 लाखांच्या तुरीचा ट्रक पळवण्यात आलेला आहे. या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आरोपींकडून 234 क्विंटल तूर जप्त करण्यात आली आहे. लातूर महापालिकेची लाखो रुपयांची थकबाकी वाढल्यानं पाणीपुरवठा बंद आहे. पाटबंधारे विभागाचा निर्णय आहे. पाटबंधारे विभागाची थकबाकी न दिल्यानं घेण्यात आला निर्णय. लातूर शहराला मांजरा धरणातून केला जातोय पाणीपुरवठा. चंद्रपूर महापालिकेने 640 मालमत्ता कर थकबाकीदारांची नावं प्रसिद्ध केली. थकबाकीदारांची नावं बॅनरवरती छापून चौकात लावलेली आहेत. नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदू अशोक खराच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी. ईशान्येश्वर मंदिरासमोर जोरदार निदर्शनं. शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं खराच्या फार्म हाऊसवरती आणि ईशान्येश्वर मंदिरासमोर आक्रमक निदर्शनं करण्यात आली आहे. अंजनगावमध्ये पुतळा बसवणारे बाळराजे आवारे पोलिसांच्या ताब्यात आहेत. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कुंभमेळा या ठिकाणी कुंभेफळी येथील राहत्या घरातून त्यांना अटक केलेली आहे. आवारेंनी हजारोंच्या संख्येनं अंजनगावला जाण्याचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवरती पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे.
सांगलीतील त्रिकोणी बागेतच बसणार छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा. महापालिका, पोलीस आणि मराठा समाजातील बैठकीत एकमतानं निर्णय. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या हस्ते होणार 13 तारखेला भूमिपूजन. बारामती पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा सुनेत्र पवारांना पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती. सुनेत्र पवारांनी ठाकरेंसोबत फोनवरून संवाद साधल्यानंतर ठाकरेंकडून पाठिंबा देण्याचा निर्णय. बारामती पोटनिवडणुकीसाठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंचा अर्ज दाखल. येत्या 2 दिवसात भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार. अभिजित बिचुकले यांची माहिती. जळगावच्या 40गाव तालुक्यामध्ये अवैध वाळू उत्खननाचा मुद्दा तापला. प्रशासन वाळू तस्करांना वाचवतंय. शिंदेच्या सेनेचे नेते उन्मेष पाटील यांचा आरोप आहे. धुळे सोलापूर महामार्गावरती दसेगाव फाट्यावरती वाळूच्या डंपरनं तरुणीला चिरडलं होतं. इचलकरंजी शहर अतिक्रमण मुक्त करणार. पत्रकार परिषद घेत महापौर आणि उपमहापौरांचा संकल्प. शहर अतिक्रमण मुक्त करून रोल मॉडेल बनवण्याचा संकल्प. इचलकरंजीमध्ये शिवसेना शिंदे गटाची बैठक. जनगणना आणि मतदार नोंदणीसाठी BLO नेमण्याचाही निर्णय. सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवड बिनविरोध झालेली आहे. सातारा जिल्हा परिषदेवरती भाजपची एकहाती सत्ता. राष्ट्रवादीतून फुटलेल्या ऋतुजा शिंदे आणि लता कर्णे यांच्यासह भाजपच्या दोघांची वर्णी. जळगावमध्ये अवकाळी पावसाच्या विश्रांतीनंतर 40गावमध्ये पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. तापमान 35 अंशांच्या पुढे गेलंय. दुपारी उकाडा तीव्र होतोय. पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढीचा अंदाज आहे. ग्रामीण भागातील मनरेगा कामकाजात मोठी सुधारणा करणारा शासनाचा निर्णय. आता मनरेगा ॲपद्वारे सेल्फीने हजेरी अनिवार्य. बनावट हजेरी देणाऱ्यांवरती कारवाईचा इशारा. केंद्र शासनाच्या आदेशानुसार ही नवी प्रणाली लागू. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील डांबरखेडा पुलाचं काम लवकर करण्याचे जिल्हाधिकारी मिताली सेठी यांचे आदेश आहेत. मे महिन्यापर्यंत पुलाचं काम पूर्ण करून वाहतूक सुरू करण्याचंही नियोजन. धुळे जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्षाची निर्मिती. वाढलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवरती आरोग्य विभागात अलर्ट झालेला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 43 ठिकाणी उष्माघात कक्ष तयार. धुळ्यामध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांची खुलेआम विक्री होत असल्याचं समोर. स्थानिक गुन्हे शाखेकडून शहरामध्ये 2 दुकानांवरती कारवाई. पाकिस्तानी क्रीम आणि साबण असा 61,000हून अधिक किमतीचा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील शिरसोडी दरम्यान उजनी जलाशयामध्ये उभारला जातोय पूल. पुलाचं 25% काम पूर्ण व्हायला लागणार अजून 2 वर्ष. धाराशिव जिल्ह्यातील ज्योतिबाची वाडीमध्ये ज्योतिबा यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. ज्योतिबाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची मोठी गर्दी होतीये. गुलाल खोबऱ्यांच्या उधळणीमध्ये ज्योतिबा भक्तांच्या भक्तीला उधाण आलेलं आहे. बुलढाण्यातील खंडाळा देवी येथे चैत्र पौर्णिमेनंतर जगदंबा देवीची भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. 150 वर्षांची परंपरा आजही कायमच आहे. मिरवणुकीमध्ये देवीच्या सोंगातील व्यक्तीकडून मुलांना ओलांडण्याची अनोखी परंपरा आहे. बुलढाण्याच्या खामगावमध्ये पुरातन खंडोबा मंदिराचा यात्रा महोत्सव मोठ्या थाटामध्ये संपन्न. गेल्या 150 वर्षांपासूनची जोपासली जाते अजूनही परंपरा. 12 गाड्या ओढण्याची परंपरा यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न. पुण्याच्या भोरमध्ये अंबाबाई देवीच्या यात्रोत्सवानिमित्त देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली आहे. पारंपरिक वाद्याच्या तालावरती भोर शहरातील प्रमुख मार्गावरून देवीची मिरवणुकीमध्ये पुरुषांबरोबरच महिला, मुलं देखील मोठ्या यावेळेस आनंदात सहभागी असल्याचं समोर. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.